ओके. सो लॅक्रिमल ग्लँड कुठे असतात? लॅक्रिमल ग्लँड कुठे असतात? त्याच्यातनं काय येतं? रागवलं की आईज या ऑल युअर इमोशन्स, हॅपी इमोशन्स, सॅड इमोशन्स, सगळ्या इमोशन्स. ओके. सो शोन बाय द टीयर्स. सो लॅक्रिमल बोन तसं लक्षात ठेवा. मग किती असतील ते? ऑब्व्हियसली दोन डोळे म्हणून 2 बोन्स. स्मॉलेस्ट बोन ऑफ द फेस आणि स्मॉलेस्ट बोन्स ओव्हरऑल इज अ कुठला? स्टेपिस. आणि फक्त हा स्मॉलेस्ट बोन ऑफ द फेस इज अ लॅक्रिमल बोन. पॅलेटाईन बोन posterior portion of the hard palate. हार्ड पॅलेट कुठे आणि सॉफ्ट पॅलेट कुठे? पुढची हार्ड की मागची हार्ड? समोरची हार्ड. पुढची. येस, पुढची हार्ड. त्याच्यावरती जो बोन आहे दॅट इज अ पॅलेटाईन बोन. पॅलेटचा बोन इज अ पॅलेटाईन बोन. लक्षात ठेवा. नेझल लक्षात येईल. झायगोमॅटिकला अडचण येईल तर झायगोमॅटिक आर द विच बोन? चिक बोन्स. बाकी नेझल लक्षात राहील. मॅक्झिला वरचा जबडा. ओके. मॅन्डिबल खालचा जबडा. लॅक्रिमल डोळ्यात. पॅलेटाईन पॅलेटचा. इन्फेरियर नेझल कॉन्की. सो लॅटरल वॉल. पुढचा जो आहे दॅट इज अ नेझल बोन आणि लॅटरल साइडला जे इथे जे बोन आहे दॅट इज अ कॉन्की. Inferior nasal conky that forms a lateral wall of the nasal cavity. साइडच्या वॉल. ओके. लॅटरल वॉल ऑफ द नेझल कॅव्हिटी. आणि म्हणून 2 नेझल कॅव्हिटी म्हणून ते पण 2 बोन्स. राईट. ओके. त्याच्यामध्ये 3 पेयर्स. ठीक आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त नेझल कॉन्की लक्षात ठेवा. वोमर परत एकच बोन असतो नेझल कॅव्हिटीचा. इट इज अ ट्रायंग्युलर बोन प्रेझेंट ऑन द फ्लोर ऑफ द नेझल कॅव्हिटी. नेझल मध्ये बघा 3 बोन आहेत. 3 टाइप्सचे बोन आहेत. इन्फेरियर, हा नेझल आणि हा वोमर एकच. सो एकच कोण आहे ह्याच्यात? मॅन्डिबल आणि वोमर. किती झालेत हे सगळे बघा बरं. किती झाले? 12. आता कोण राहिलं अजून? 2 राहिलेत ना. बघू ते 2 कोण आहेत आता. नाही मॅम 14 बरोबर आहे. झाले होते ना. झाले. 6, 8, 10, 12. येस मॅम झाले. येस. एक हायोइड बोन राहिलाय. स्केलेटल स्ट्रक्चर असोसिएटेड विथ सेन्स ऑर्गन. सो नेझल कॅव्हिटीचे बोन. ऑर्बिट्स मधले. ओके. आयबॉल्स आणि असोसिएटेड स्ट्रक्चर. इयर ऑसिकल 3. ओके. 3 मल्टिप्लाइड बाय 2 6. आणि हाच एक असा बोन आहे यू शेप बोन प्रेझेंट ऍट द बेस ऑफ द बकल कॅव्हिटी बिटवीन लॅरिंग्स अँड द मॅन्डिबल. हा जो बोन आहे हा कोणाशीही असोसिएटेड नाही. हा अगदी एकटा राहतो. ह्याला कोणाशी सोबत आवडत नाही. सो राईट इन युअर नीट पॉइंट. हायोइड बोन इज द ओनली बोन which is not associated or not
combine or forming any joint with any other bone. It is not articulated with any other bone. So muscles of the tongue, pharynx and neck, larynx are attached to this hyoid bone. हा एकटा bone. It is a U shape. आणि tongue muscle, larynx muscle हे सगळे याला अटॅच होतात. So is a hyoid bone. तुमच्या NCERT ने पण मेन्शन केलंय, त्याला हायलाइट करून ठेवा. इट इज अ यू शेप बोन कॉल्ड द हायोइड बोन प्रेझेंट ॲट द बेस ऑफ बकल कॅव्हिटी. ओके, सो हा एक हायोइड बोन आणि हे सगळे मिळून झाले 80 बोन्स. चला आता आपण फटाफट एकदा रिवाइज करून टाकू म्हणजे झालं. कुठला करतोय आपण? ऍक्झियल स्केलेटन मधलं फक्त आपण काय केलंय? ऍक्झियल स्केलेटन Axial skeleton. स्कल ऑफ बोन्स ऑफ स्कल, बोन्स ऑफ स्कल. स्कल मध्ये 2 सेट ऑफ बोन्स कुठले? बोला, पटापट बोलायचंय. Cranial bones and Cranial and facial bone. क्रॅनियल आणि फेशियल बोन्स. क्रॅनियम मध्ये सांगा, चला फटाफट सांगा. किती बोन्स? 8 बोन्स. Eight. फेशियल मध्ये किती? 14. 14. ऍक्झियल स्केलेटन टोटल किती? 80. 80 बोन्स. ओके, क्रॅनियम मधले सांगा. फ्रंटल 1, 1, parietal 2, parietal temporal Temporal. 2, occipital occipital 1, occipital, temporal 2, One. occipital 1, Sphenoid 1. sphenoid 1, Ethmoid 1. ethmoid 1. हे किती झाले? 8, 8 झाले. सो 8. ओके, त्याच्यानंतर फेशियल 14 बोन लिस्ट आउट करायचे. बोला. nasal 2, आधी 2 सगळे करून घ्या. मॅक्झिला, nasal, Nasals. मॅक्झिला 2, नेझल 2, zygomatic, झायगोमॅटिक 2, Lacrimal. lacrimal, लॅक्रिमल 2, Palatine. palatine, पॅलेटाईन 2, inferior nasal concave, इन्फेरियर नेझल कॉन्की ते किती? 2, 2. हा, किती झाले आता? हे 12 झाले. आता 2 12, राहिले. हा, mandible and vomer, मॅन्डिबल 1 आणि 1 आहे. Vomer. Vomer 1. 1. हे किती बरोबर झाले? आहे. 40. ओके, 40. आणि अलॉंग विथ दिस अजून कुठले बघितले आपण? Hyoid bone. इयर ऑसिकल 6 आणि हायोइड 1. म्हणजे टोटल स्कल मध्ये तसे असोसिएटेड बोनचे सेट 2 पण असोसिएटेड अलॉंग विथ क्रेनियम अँड दिस असोसिएटेड बोन. मग टोटल किती झाले इकडे? सो स्कल स्केलेटन किती झाले? किती झाले टोटल? 20, 20. 22. 22. असोसिएटेड पण आले ना. हे फक्त बोनचे सेट झाले 22, पण त्याचे असोसिएटेड पण आहेत ना हे 2, हे आणि हे. मग 22 प्लस अग्रीड 29. 29. मग आता 80 मायनस 29 किती झाले? किती झाले? 51. 51 ना. आपल्याला अजून 51 बोन बघायचे.
ओके, आपण 29चं कॅल्क्युलेशन डन. कळलं तुम्हाला? सो बोन सेट 2 आहेत, पण बोन सेट अलॉंग विथ असोसिएटेड बोन मग हे 7. ओके, आणि हे बोन सेट तुम्ही मेडिकल डेंटल कोर्सेसला गेला ना, ते बोन सेट मांडून ठेवतात असे. आणि दे आस्क यू टू आयडेंटिफाय. तो तुमचा हे असतो, काय म्हणतात त्याला, प्रॅक्टिकल किंवा व्हायवा मध्ये ते सगळे बोन घेऊन बसतात टीचर्स, जे काही व्हायवा घेणारे प्रोफेसर्स, आणि ते बोन काढून दाखवतात. हा आयडेंटिफाय कर कुठला बोन आहे, हा आयडेंटिफाय कर कुठला बोन आहे. सो यू शुड बी एबल टू डू दॅट. आणि त्याच्यासाठी हे तुमचं बेस. बरीच मुलं जे MBBS ला गेले ना, ते म्हणतात मॅडम आपल्या नोट्स रेफर केल्या की पटापट अनाटॉमीचे उत्तर देतात. ओके, चल. सो MCQ 206. येस. आणि हा 306 जो आहे, these are the bones in fetus, newly born baby fetus. Okay, newly born baby are having these 306. So it is made up of cartilage, and that cartilage undergo ossification to form the ossification म्हणजे काय, formation of what? Ossification is a formation of bone. So baby to adult हे ossification होतं. So cartilage is getting converted into bones. That is what is a ossification. We have a time for vertebral column करायचंय. चला, जेवढं होईल तेवढं बघूया आपण. वर्टेब्रल कॉलम 26 बोन्स. फक्त ह्याचा फॉर्म्युला सांगते आणि आपण थांबूया. सो ह्याचा फॉर्म्युला लिहून घ्या. वर्टेब्रल कॉलमचा फॉर्म्युला C7 TH12 L5 sacral 5 fused to 1 म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहूया, and coccix 4 fused to 1. So ब्रॅकेट मध्ये टाकूया. So that is the vertebral column formula. डिटेल आपण मंडेला बघू. सो आपण त्याला कॉलम मध्ये टाकले. कोकिक्स C किंवा CO काही म्हणल्या, हा सर्व्हिकल आहे म्हणून ह्याला CO लिहायचे. कोकिक्स कन्फ्युजन नका करू. सो कोकिक्स 4 फ्यूज टू 1. किती झाले हे, म्हणजे हा 5 फ्यूज होऊन 1 होतो आणि हा 4 फ्यूज होऊन फायनली 1 होतो. पण बेबीज मध्ये हे फ्यूज नाही होत, म्हणून बेबीज मध्ये हे 5 आणि 4 म्हणजे बेबीचं व्हर्टेब्रल कॉलम आणि आपलं व्हर्टेब्रल कॉलम मध्ये किती बोन असा प्रश्न येतो. किती झाले ते आपले, किती झाले? 26 झाले ना. सो 7 + 12 19 24. हा 5 असतो इनिशियली बेबी स्टेज मध्ये, नंतर तो एकच होतो म्हणून 24 25 आणि 26. आणि बेबी मध्ये किती असेल इथे 24 + 5 किती झाले 29 आणि 3 33. कोणाचं स्केलेटन विचारले व्यवस्थित वाचायचंय. सो बेबी स्केलेटन इज हॅव्हिंग 33 बोन्स, adult skeleton is having 26 bones. ठीक है? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. तो बाकीचं डिटेल आपण मंडेला करू. सो टुमॉरो कोण नाही आज